नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम आणि सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर्स अल्पनलिमिटेड जज जेली, कांसाई नेरोलॅक पेंट या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे, कारण झी स्टुडिओज ड्रीमिंग 24/7 निर्मित झी स्टुडिओज प्रस्तुत खारी बिस्किट हा चित्रपट जो संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेला आहे तो सर्वत्र प्रदर्शित झालेला असल्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. आणि आज खारी बिस्किटच्याच निमित्तानं आपण संवाद साधणार आहोत. साक्षी शेलार, सुशांत शेलार, खारी ही जी भूमिका वठवलेली आहे त्या वेदश्री आणि बिस्किट आदर्श, तर संजय जाधव आणि नंदिता धुरी या सर्वांनाच आज आपण बोलतं करणार आहोत. नमस्कार. काय मस्त वाटतं माहिती, असा एक खारी बिस्किटचा एक असा फोटो घ्यावासा वाटतोय. संजयजी जे केलं ते अत्यंत प्रामाणिकपणे नेहमीच करता आणि त्यात तो खरेपणा उतरलेला असतो. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आहेत. गप्पांना सुरुवात करतो, पण त्याआधी तुमचं बालपण कुठलं? मी ठाण्याची मूळची. ठाण्यात सगळं बालपण ठाण्यात नौपाडा. आपलं बालपण सर? लोरपर. आणि तिथेच माझ्यातला कलाकार घडत गेला. सर आपलं बालपण? मी ठाणा कोपरी कॉलनी, तिथेच माझं बालपण. आणि घरी कोण कोण होतं? घरी आई आणि आप्पा. आणि तुम्ही? एकटा, एकुलता एक. तेव्हापासून लाड? हां मी नवसाचा ना, ॲक्च्युली मी खूप वर्षांनी झालो आई. नाही, कारण का सांगतो हे बघा, सगळीकडे तुमचे लाड होताना चालू नेहमी. बरं, तुमच्या कुटुंबात तुमचे लाड झाले. झी मराठीचं एवढं मोठं कुटुंब गेली 20 वर्ष सातत्याने तुमचे लाड होताना मात्र आम्ही बघतो आहोत. बरोबर ना? ही लाड करून घेणं ही सवय लहानपणापासून? हो, ॲक्च्युली खूप खूप लाड कमी घरातल्यांचं. आपलं बालपण? मी वरळीला. वरळीला कुठे? आदर्श नगर, सेंचुरी बाजार. मॅडम आपलं बालपण? डोंबिवलीला गेलं. तुम्ही शाळेत वगैरे? विद्यानिकेतन. बरं, कितवीत? सेकंड. दुसरीपर्यंत त्या शाळेत होता? आई बाबा काय करतात? माझी आई घरीच असते, माझे बाबा ऑफिसला. बरं बरं. माझा सख्खा दादा पण आहे. सख्खा दादा पण आहे? हो. तो काय करतो? तो स्कूलला जातो. हो, शाळेतच जातो. हो. वा, छान. आपलं बालपण? माझं बालपण नाऊरलाच. बालपण? आता कुठल्या वृद्धाश्रमात राहता आपण? घरी कोण कोण आहे? घरी आजी, आजोबा, मम्मी, पप्पा आणि मी. एकीकडे खारी ठेवली हां, आणि दुसरीकडे तो बर्गर ठेवला, तर तू काय घेशील? खरं उत्तर? खारी. चित्रपटात आहेस म्हणून? नाही नाही नाही, आधीपासूनच आवडतं. हो, तुला आवडते? हो. कसं वाटलं ग चित्रपट करताना तुला? खूप मस्त वाटतं आणि पहिल्यांदाच मी सिनेमात काम करते आणि बाकी सगळ्या ॲक्टर्सला भेटायला आणि संजू दादाला भेटायला खूप. सॉरी, मी संजू दादा बोलली. सॉरी, मी संजू म्हणते त्यांना. कारण तू बालपणी शाळेत जायचीस ना, त्यामुळे तुला तो अधिकार आहे. पण ते कसं काम करतात? मी त्याच्यात आंधळीचा रोल केला म्हणून त्याच्यासाठी लेन्स लावायला लागले आणि त्याच्यातून मला दिसत पण नाही. पण आता तू बघितलंस जेव्हा त्या मोठ्या पडद्यावर, तुला कसं वाटलं बाळा? खूप मस्त वाटलं. मला वाटलं पण नव्हतं की आपण एवढं संजूशी भेटू. असं वाटलं नव्हतं? नाही. हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हां, मग आता तो चित्रपट बघून आलेल्यांनी तुला काही प्रतिक्रिया दिली का? हो, ते बोलले की तू खरंच लेन्स लावलेलेस का, खूप मस्त काम केलंस. बरं. आणि आम्ही अजून एकदा पिक्चर बघू असं म्हणाले? हो. बरं, मग तुझ्याकडे कोणी पास वगैरे मागितला? हो, मागितलं. कोणी ग? माझे माझ्या बाजूच्या घरामध्ये एक फ्रेंड राहतात. तिने? मग तू दिलास तिला? नाही. तिला एक डब्यातली बरणीतली खारी बिस्किट दे त्यापेक्षा. हां, ठीक आहे. ॲक्च्युली काय झालं म्हणजे तिला फिल्म रिलीज झाली आणि त्याच्यानंतर एका थिएटरमध्ये व्हिजिट करायला गेलो आम्ही. तर प्रेक्षकांना ॲक्च्युली विश्वास वाटत नव्हता की अरे खारी आपल्या समोर आहे, आणि दे वॉन्टेड टू टच हर. तर खारीला टच करायचं आहे हा त्यांचा बिचाऱ्यांचा प्रयत्न होता. त्यांना खूप आवडली होती खारी, पण आमच्या खारी मॅडमला ते अजिबात आवडलं नाही. तिला झेपलंच नाही ते, आणि मग त्याच्यानंतर तिला प्रमोशनचा कंटाळा आला. ती सोडून चालली होती आम्हाला. माहिती आहे का? का ग? नाही नाही नाही. मग तू त्यांना सांगितलं नाहीस नका असं करू म्हणून? सांगितलं नाही. नाही?
तुला कसं वाटलं रे जेव्हा तू एवढ्या मोठ्या पडद्यावर स्वतःला बघितलंस? यापूर्वी हो, मला खूप बरं वाटलं आणि माझे जे आजोबाप्पा आणि माझी जी आई आहे तर त्यांनी घरी खारी बिस्किटचा मोठा हे बनवला, फ्रेम बनवली आणि घरात अशी लावून ठेवली आहे. हो हो, अरे वा. आणि खूप बरं वाटलं आणि संजू दादांसोबत काम करायला खूप मजा आली कारण की ते फ्रेंडली आहेत, ते सांभाळून घेतात आणि ज्यावेळेस खारीली लेन्स घातलेले ना तर त्यावेळेस जरा पण तिला असं वाटलं की नको मला कंटाळा आला किंवा दुखतंय तर संजू दादा लगेच ब्रेक द्यायचे आणि खूप काळजी घ्यायचे. पण ते खूप काळजी घेतात ना हो, सगळ्यांची. खूप सगळे काळजी घेतात. कळलं त्यांना लहानपणापासून आतापर्यंत सगळे त्यांचे का लाड करतात? कारण की ते दुसऱ्यांचे लाड करतात. हो अरे वा. त्या सिनेमात क्रिकेटचे खूप सीन्स आहेत. तर जेव्हा आम्हाला ब्रेक मिळायचा तेव्हा आम्ही क्रिकेटचा बॉल आणि बॅट असायचा, आम्ही खेळायला सुरुवात करायचो. हो हो, आणि संजूला तर क्रिकेटची आवडच आहे. संजू पडू नये म्हणून काळजी घेतेस ना तू? जरा काळजी घ्या. मला असं वाटतं संजूचे चित्रपट सुद्धा कधी पडू नयेत म्हणून देवाकडे प्रार्थना करा बाळा. हा, कारण वा, वा, किती thank you, गोड thank you. बोलली ती. आणि लहान मुलांचं ऐकतात ते. हो ॲक्च्युली. तुमची भेट कुठली? आम्ही एका सिरियलमध्ये काम केलं होतं एकत्र, पहिल्या आणि एकाच म्हणजे. मग तेव्हा काय झालं? तेव्हा मैत्री झाली मैत्री झाली आणि मग आमची. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. कसं होय? कोणी पुढाकार कोणी घेतला? मीच घेतला पुढं. साधारणतः किती दिवसानंतर? 6 महिने. हां. 6 महिने. पण यांनी थेट प्रपोज केलं तुम्हाला? हो, नाही असे हिंट्स देत होता असं मधनं मला असं वाटत होतं की बहुतेक हा प्रपोज करेल असं. कारण काय होतं म्हणजे त्यावेळेला असं काय होतं? आवडला होता. हो, तेवढं एका वाक्यात. हो. पण मग तुमच्या घरी जेव्हा कळलं तेव्हा दोन्ही कुटुंबांकडनं होकार होता? नाही, माझ्या घरी थोडासा विरोध होता कारण ह्याचं क्षेत्र असं आहे आणि तेव्हा मीही खरं तर ॲक्टिंग करत होते. म्हणजे नक्कीच तुम्ही दोघंही अजून तुमचं काही सेटलमेंट नाही आहे, तो या क्षेत्रात आहे, डळमळीत क्षेत्र आहे, तर तुम्ही कसं काय ठरवलं आहे पुढे काय करणार आहात, त्यावरून जरा थोडासा सुरुवातीला इनिशियल एक काळजीयुक्त विरोध होता, पण तो मावळला नंतर. खारी बिस्किटच्या निमित्तानं या गप्पा सुरू आहेत. या गप्पांच्या ओघात बरंच काही घडतं आहे आणि अशा वेळेला हा संवाद असाच सुरू राहणार आहे. ॲक्च्युली खारी बिस्किट ही गोष्ट जी आहे ना ती गोष्ट अशी आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती असते ज्या व्यक्तीवर आपण खूप निस्वार्थीपणे प्रेम करतो. मग ती आपली मुलगी असते, बहीण असते, आई असते, बायको असते, मित्र असतो. एक अनकंडिशनल लव असतं ते की तू कसाही वाग, तू काहीही कर, मी तुझ्यावर प्रेमच करणार. तर त्या प्रेमाची ही गोष्ट आहे आणि लेखक याची कथा जी आहे ती संकेत माने म्हणून मुलगा आहे, असिस्टंट डिरेक्टर होता तो. आम्ही खूप वर्षापूर्वी एकत्र काम करत होतो, मी ॲज अ DOP. तर सेटवर त्याने मला एक गोष्ट सांगितली की दादा एक अशी गोष्ट आहे मला सुचली आहे बघा, तुम्हाला कसं वाटतं की एक आंधळी मुलगी आहे आणि तिला ना वर्ल्ड कप बघायचा आहे. तर एका आंधळ्या मुलीला काहीतरी बघायचं आहे हा थॉटच मला खूप आवडला. आणि मग तिचा भाऊ जो आहे तो ॲक्च्युली तिच्यासाठी सगळं विश्व ते क्रिएट करतो. ही सेकंड लाईन होती आणि मग त्याच्यावरनं आम्ही ती गोष्ट बनवत गेलो. सो मग ती मुंबईतल्या स्लम्समध्ये गोष्ट असायला हवी कारण ते त्यांच्यासाठी डिफिकल्ट असायला हवं. वर्ल्ड कप त्यांना काही माहिती नाही आहे, ही सिच्युएशन असणं खूप गरजेचं आहे ना. तर मग ते मुंबईच्या स्लम्समध्ये आहेत, त्यांचे आई वडील नाही आहेत आणि त्या भावाला पण माहिती नाही वर्ल्ड कप म्हणजे काय, पण तरी तो बहिणीला वर्ल्ड कप दाखवतो. अशी गोष्ट आम्ही क्रिएट केली. मग मुंबईच्या स्लम्समध्ये जर गोष्ट असेल तर मला असं टायटल असं काहीतरी अपेक्षित होतं की चाय पाव, बन पाव, असं काहीतरी एक बंबईया लँग्वेजमधलं टायटल असेल तर बरं होईल. सो चंद्रकांत कणसे त्यावेळी माझा असोसिएट होता, ही केम अप विथ दिस टायटल की दादा खारी बिस्किट. आणि जेव्हा तो खारी बिस्किट म्हणाला ना ॲक्च्युली वी रिअली जम्प्ड की अरे यार खारी बिस्किट. आणि मग त्यांचं नाव खारी आणि बिस्किट का असेल, इथून मग आम्ही गोष्ट बांधायला सुरुवात केली आणि दॅट इज हाऊ इट हॅपन. कसा होता अनुभव सुशांत? आम्हाला एक छोटी जबाबदारी ती गोष्ट पुढं नेण्यासाठी संजय जाधवांनी सोपवली होती. म्हणजे मला खरं तर माझी मुलगी हा सिनेमा जेव्हा बघायला गेली तेव्हा मला येऊन ओरडते की काय अशी मला भीती होती. कारण ते थोडंसं स्वीट जरी कॅरेक्टर असलं तरी त्याच्यामध्ये एक थोडी निगेटिव्ह शेड आहे. आणि अगेन एक वेगळा रोल पॅडी भाई नावाचा मला संजय जाधव यांच्यामुळे करायला मिळाला. काय कसं होता?
माझ्यासाठी हा खूप वेगळा, कारण मी आय वॉज नॉट शुअर की मला हे करायचं आहे की नाही. मला फक्त संजय दादाबरोबर काम करायची फार इच्छा होती, पण तो मला म्हणजे मी त्याला म्हटलं अरे छोटासा रोल आहे, काय करू मी. बट त्याचा कॉन्फिडन्स होता की हा रोल जरी छोटा असला तरी तो छान असणार आहे नंदिता, तर तू विचार कर या गोष्टीवर. तर मी म्हटलं चल करून तर बघूया. आणि नंतर तो जो म्हणजे ते करताना, कारण मी नेहमी खूप असे सोशिक रोल माझ्या वाट्याला आलेत आणि इकडे तर ती वस्तीतली भाई आहे, तर मी म्हटलं हे माझा जॉनरच मी कधी केलंच नाही आहे हे. आणि संजय दादांनी माझ्याकडनं ते इतकं छान करून घेतलं की मी शूटिंगच्या वेळी स्वतः इतकं एन्जॉय केलं ती सगळी भाईगिरी करताना, तर मला जाम धमाल आली. आणि आत्ता जे काही एक रिव्ह्यूज येत आहेत, रिस्पॉन्सेस येत आहेत, तर इतकं मस्त वाटतंय की आपण ह्या छानशा गोड प्रोजेक्टचा भाग आहोत. आणि हे दोन जाणते कलाकार जे आहेत त्यांच्याबद्दल काय? मला ना सुरुवातीला कळत नव्हतं यांच्याबरोबर काम करताना, कारण मी कधीच लहान मुलांबरोबर काम केलं नव्हतं याच्या आधी. आणि जेव्हा मोठ्या लोकांबरोबर, मोठ्या ॲक्टर्सबरोबर काम करतो आपण, त्यावेळी त्यांची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते ना, की दे शेअर दॅट रिस्पॉन्सिबिलिटी, की हा डायलॉग मी असं का म्हणेन, किंवा मी असं म्हणू का, हा सीन आपण असा करूया का, हे माझं कॅरेक्टर आहे आपण असं करूया का. सो इथे ना हे गिव्ह अँड टेकच नव्हतं ना, इथे मी सांगेन ते करणार आहेत. तर मला माहिती नाही की मी सांगतो हे करेक्ट आहे की नाही, तर ती रिस्पॉन्सिबिलिटी खूप वाढते. आणि आपण जे सांगायला जातो आणि ते जे करतात त्याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. पण फरक कधी कधी एवढा सरप्रायझिंग असतो ना, की आयला हे विचारच केला नव्हता रे की हे असं काहीतरी ऐकू येईल. तो इनिशियली आय वॉज लिटल स्केप्टिकल, पण त्याच्यानंतर मला ती खूप मजा यायला लागली की एव्हरी टाइम दे यूज टू सरप्राईज मी. एक सीन आहे फिल्ममध्ये, जो ट्रेलरमध्ये पण आहे, की खारी म्हणते की मला डोळे नाहीत म्हणून फसवलंस ना दादा. तर ही लाईन आहे ना, ही लाईन जेव्हा जेव्हा मी रीड करायचो प्री प्रोडक्शनला, तर त्यावेळी ना ॲक्च्युली मला खूप वाईट वाटायचं. आणि मी एका विशिष्ट पद्धतीत म्हणायचो की जे आपण एक्सप्रेशन्स आणि आपण इमोट करू तसं. जेव्हा खारी ही लाईन बोलली ना, आय एम टेलिंग यू, आय स्टार्टेड क्राईंग, यु नो, की आईला. आणि त्याच्यानंतर एडिटमध्ये पण मी कितीतरी वेळा असं टचकन डोळ्यात पाणी यायचं माझ्या, की अरे ही काहीतरी वेगळंच बोलली रे, हे आपल्या डोक्यात नव्हतं, यु नो. सो व्हेरी पॉझिटिव्हली ते सरप्राईज यू की हा काहीतरी वेगळाच रिदम आहे आणि काहीतरी वेगळंच म्हणतात ते, पण ते खूप छान वाटतं ऐकायला. ह्या गाणी पण आहेत, 3 गाणी आहेत. याच्यातलं सूरज धीरजने खारीचं टायटल सॉन्ग केलं, लाडाची ग. सूरज धीरज ही त्यांचा दुसराच सिनेमा आहे हा, आणि खूप ब्रिलियंट टॅलेंट आहे. म्हणजे खरं सांगू तर मला अजय अतुलची आठवण आली. कमाल पोटेन्शियल असलेली मुलं. आणि त्यांना ज्यावेळी मी खारीची गोष्ट सांगितली की ही खारीची गोष्ट आहे आणि आपल्याला खारी अशी दाखवायची गाण्यामधून, सो आय एम टेलिंग यू, 2 दिवसांनी ते परत आले. ते पुण्याला राहतात, ते परत आले आणि दे केम अप विथ दिस की दादा आम्हाला एक सुचलं आहे बघा, तुम्हाला कसं वाटतं. या व्यतिरिक्त काही जण आहेत, तर त्यांच्याविषयी डेफिनेटली. ॲक्च्युली ह्या सिनेमाचा लुक जो आहे ना, तो त्याचं संपूर्ण क्रेडिट मी माझ्या सिनेमॅटोग्राफरला देईन, डिरेक्टर ऑफ फोटोग्राफीला. मृदुल सेन तिचं नाव आहे. ॲक्च्युली कसं झालं, मला स्पेशली मेन्शन करावं असं वाटतं, कारण मी स्वतः कॅमेरामॅन आहे आणि आतापर्यंत मी जेवढे सिनेमे केले ते सगळे माझ्या टीमबरोबर केले. पहिल्यांदा मी कोणत्या तरी वेगळ्या सिनेमॅटोग्राफरबरोबर काम केलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मला माझा आर्ट डिरेक्टर सतीश चिपकर आणि ओव्हरऑलच ज्या लोकेशनवर आम्ही शूटिंग केलं, म्हणजे अशी मुंबई आपण आत्तापर्यंत सिनेमामध्ये पाहिलेली नाही, अशी मुंबई आपण या सिनेमाच्या निमित्ताने बघू याची मला खात्री आहे. काय आहे बघा, या गप्पा आहेत, या अत्यंत टेस्टी आहेत, बरोबर. या संपूर्णही अशाच आहेत. वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे, पण तरीसुद्धा ना मला सगळ्यांना तुम्हाला विचारायचं आहे, हा चित्रपट का बघावा? भाऊ बहिणीमधलं कोणामध्ये तरी भांडण असेल तर ते पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की असं भांडण न करावं. काळजात आत खोलवर उतरणारा अतिशय हृदयस्पर्शी सिनेमा आहे. थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा खारी बिस्किट. पुन्हा एकदा सुपरहिट सिनेमाचा भाग असणं हे मला ॲक्टर म्हणून अनुभवायला मिळालं, पण तुमच्या आयुष्यात अशी एक सुपरहिट व्यक्ती आहे ज्याच्यासाठी तुम्ही खूप दुनियादारी करता, ती पाहण्यासाठी खारी बिस्किट जरूर जाऊ बघा. खारी बिस्किट बघून आलेल्या बऱ्याच प्रेक्षकांची ही रिॲक्शन होती. त्यातली एक खूप महत्त्वाची रिॲक्शन मला सांगायला आवडेल, की एक रिॲक्शन अशी होती की त्याच्या मुलाने ठरवलं की आता यापुढे मी माझ्या बहिणीबरोबर कधी खोटं नाही बोलणार. सो दॅट वॉज आय वॉज ओव्हरवेल्म्ड. आणि परत एकदा होम मिनिस्टरच्या सगळ्या प्रेक्षकांना हीच विनंती, खारी बिस्किट आमचा सिनेमा रिलीज झाला आहे, तो तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा असा भाऊजींचा आदेश आहे.
तो तुम्ही पाळलंच. आमचा सिनेमा खारी बिस्किट काही दिवस झाले रिलीज झाला आहे आणि त्याला खूप सारे चांगले म्हणजे रिव्ह्यूज आलेत. आणि ज्यावेळेस आम्ही पुण्यामध्ये थिएटरमध्ये गेलो तर त्यावेळेस जास्तीत जास्त लोकांचं असं होतं की अरे तुम्ही सगळ्यांनी रडवलं यार. त्यामुळे आणि याआधी मी असं प्रेम कधी कोणाकडून घेतलं नव्हतं आणि खूप लाड होता आता सगळ्यांकडून. आणि थँक्यू सगळ्यांना. आत्ता जसे खारी बिस्किट या नावाने आम्ही सगळे इथे नॉस्टॅल्जिक झालो, तसं सिनेमा बघून तुम्हालाही तुमचे छोटे छोटे क्षण सापडतील जे तुम्ही रिलेट कराल आणि त्या क्षणांचा आस्वाद घेण्यासाठी खारी बिस्किट नक्की बघा. बरं, यामध्ये ना एक चित्र काढायचं आहे आणि ते इतरांनी ओळखायचं आहे. हां, वहिनी म्हणून पहिला मान तुम्हाला आज. हां, हे द्या. चला, क्लॅप. एक क्लॅप. 10, 9, टोस्टर, 8. ब्रेड, टोस्ट, खारी. हे ऍक्टिंग गेली. कोण? क्रीम रोल. क्रीम रोल. क्या बात आहे. चला, अभिनंदन सर, हे बक्षीस मिळालं. धन्यवाद. स्केलेटन. खारीवाला. खारीवाला. स्केलिटन. हा. हा, सांगाडा. खारीवाला. नाही बघ. अरे एलियनने साईन केली ना. सॉरी. अरे हे कसं काढू शकतो. मला ऍक्च्युली जादू काढायचा होता. मला जादू काढायचा. डोळे काढले असतेस तरी मला कळलं असतं. ट्रेन चालली आहे. मालगाडी. ट्रेनवर काहीतरी स्लोगन असते. हा ट्रॅक इकडे. खडी पटरी. गटार. खाडी. हा, आय गिव्ह अप. चला, सांगा काय काढलं. गप्पी मासा. असा एक गप्पे. लिहिलं असतं तरी चाललं आता मी असतं. लिहिणार डास, डास, होती. मासे पाळा, युताप टाळा. आता क्षण आहे तो या सगळ्यांच्या सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अरे थँक्यू. थँक्यू. चांदीची अन्नपूर्णा. होम मिनिस्टरमध्ये घराघरातल्या माऊलीचा सन्मान होत असताना आज एक वहिनी सहकुटुंब आलेले आहेत. उखाणा घ्या. अन्वीला आवडतं क्रीम बिस्किट. अन्वीला आवडतं क्रीम बिस्किट. सुशांतचं नाव घेऊन सगळ्यांना विनंती करते, लवकरात लवकर जा आणि बघा सिनेमा खारी बिस्किट. अरे वा 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 वा. साक्षी वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. सो स्वीट. या सर्वांना शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.